कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान विटेवरे सुंदर ते ध्यान
कुंडलितपती श्रवणी कुंडलितपती श्रवणी कुंडलितपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळशी हरगळाकाशी विदांबर तुळशी हरगळाकाशी सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने आवडीने पाहिण श्रीमुख आवडीने कास्य पीतांबर कास्य आवडणी दरेची ध्यान आवडणी दरेची
आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायोजता मोक्ष सायोजता ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा मोक्ष सायोजता मोक्ष सायोजता संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सेवा झाली बोलायाची सेवा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा तीर्थे पर्वकाळ तीर्थे पर्वकाळ तीर्थे पर्वकाळ तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पुसक अवघी पाया पाया सकळ ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा अवघी पायासी सकळ अवघी पायासी सकळ ऐसा संतांचा महिमा संतांचा महिमा झाली बोलायाची सेवा झाली बोलायाची सेवा ऐसा संतांचा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची
Raghuva
आलिंगन गडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन ऐसा
आलिंगण घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. स्वर बारीक थांबा. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. विठोबा रखुमा टाळी वाजवा सगळे टाळी वाजवा भजन करा. जय जय विठोबा रखुमा आलिंगण घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. अखिल कोट ब्रह्मांड नायक देशिकराज दयानिधी अकारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे. अच्छा, कीर्तन रूपी सेवेकरता गायलेल्या अभंगातून संतांचा महिमा सांगतायत. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी मी येण्याच्या आधीपासून काही श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत. बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जातो, वक्ता गेलेला असतो पण श्रोत्यांचा पत्ता नसतो. गेलं की अजून झालं का कीर्तन? मी म्हणलं आता पंक्ती बसल्यात 2 घास. मला ज्यावेळी आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे ऋषिकेश यांचा फोन येतो की कीर्तनाला आपल्याला यावं लागणार आहे, मला मनस्वी आनंद होतो. ही जागाच अशी आहे का माहिती नाही. महाराष्ट्रामध्ये वाडा म्हटलं की लोकांचा गैरसमज होतो बरं, पण वाड्यामध्ये कीर्तनही होतात. त्याचं उदाहरण रुईमध्ये आहे बरं, याचा अभिमान आहे. असो, मोठा आनंद या ठिकाणी आले की तो कारण का इथले श्रोते चोखंदळ आहेत. वर्षातनं एकदा कीर्तन ऐकणारे नव्हे बरं, सतत कानावरती काहीतरी पडत असतं. ऐकण्याची सवय आहे, ऐकण्याची आवड आहे. मला कौतुक वाटलं, सगळे मागं जे बसलेले आहेत ते अगदी मी येण्याच्या आधीपासून वाट बघतायत. आमचंच काहीतरी इकडं जुळवाजुळव चालू होती. कीर्तन आता काय असतं, रोजचं कीर्तन असलं की सगळं व्यवस्था असते म्हणजे लगेच चालू होतं. पण आता कसं आहे, आपली कीर्तनं ही एकच वारकरी कीर्तन आहे माझ्या मते, त्याच्यामुळं थोडा वेळ झाला. पण काळजी करू नका, कितीही वेळ झाला तरी शाळा कितीला जरी भरली तरी सुटणार. आता आनंद झाला बरं, म्हणजे आम्ही सुटलो. विठोबा रखुमा रखुमा रखुमा
माझा बघून म्हणजे सगळ्यांच्या मागे जात जा बरं. हा जाऊन आला होता त्यामुळे त्याला तसं व्हायला. आमच्या तिकडं कीर्तन असलं की बायका घरातनं बाहेर पडतात. चल की ग कीर्तनाला. ती म्हणते बस जरा. ती म्हणली का? अगं चालू झाले माईक वरती बोलतं या कीर्तन सुरू होणार आहे, या कीर्तन सुरू होणार आहे, या. ती म्हणली कुठलं जाती? बस म्हणली. ती बुवा यायचा, मांडवात उभं राहायचा, तासभर एवढायचा आणि मग कीर्तन चालू करायचा. बस म्हणली चा करते. असं नसावं बरं. वक्ता तो वक्ता नोहे श्रोते वीण. प्रभू तुम्ही महेशाची ये मूर्ती आणि मी दुबळा अर्चित से भक्ती. श्रोत्याचा अधिकार हा निश्चितपणाने श्रेष्ठच आहे. जितक्या आवडीने श्रोता ऐकणारा असतो तितक्याच आवडीने वक्ता हा बोलत असतो. पण ऐकणारे सगळे झोपेत असले तर वक्त्यानं सांगावं तरी कोणाला? मोठी पंचायत होते बरं. पण म्हणून या ठिकाणी कीर्तनाला मोठा आनंद होतो. त्याचं कारण तुम्ही सगळे श्रोते हे वैभव आहे, ही खरी श्रीमंती आहे. व्यवस्था करून माणसं तयार आहेत पण अवस्था असणारे श्रोते मिळत नाहीत. पण काहीतरी आपल्या परंपरेचं भाग्य आहे, वाडवडिलांनी करून ठेवलं आणि आम्हा तुम्हाला त्यातून ही दिशा मिळाली आहे. त्यातून तुमचा आणि माझा हा आलेला योग आहे. फार काही बोलणार नाही, तुम्हाला मी आधीच सोडवलेलं आहे बरं. तुम्ही काय काळजी करायचं काही कारण नाही. अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला जेवढा अभंगाचा भाव मांडता येईल, विचार करता येईल तेवढा आपण करूया. एकदा जोरात हातानं टाळी वाजवा आणि भजन करा. विठोबा रखुमा श्री आलिंगण घडे मोक्ष सायुजता. जोडे ऐसा संतांचा महिमा. झाली बोला याची सीमा. श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज अभंगाच्या द्वारे संतांचा महिमा सांगतायत. संतांचा महिमा कोणी सांगावा? ज्यांना कळाला त्यांनी सांगावा. कोणालाही कळतो का? जन्म देणारी आई कळत नाही, सांभाळणारा बाप कळत नाही, संत काय कळतील? भांडण झाल्यानंतर माणसं घरामध्ये म्हणतात तुला मी कोण आहे कळालो नाही. म्हणजे काय? माणसाला माणूस कळत नाही. बर माणसाला माणूस कळत नाही, जाऊ द्या. जन्म देणारी आई सुद्धा माणसाला ती मरेपर्यंत, आई कळण्यासाठी आईला आधी मरावं लागतं. मग आई मेल्यानंतर मग कळतं की आई म्हणजे नेमकी काय होती. बाप कळण्याकरता बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाप कळत नाही. बाप जिवंत आहे तोपर्यंत आई बाप कळत नाही, ते गेल्यानंतरच कळतात. ही वैशिष्ट्य आहे. का कळत नाही? जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत आणि गेल्यावर कळल्याशिवाय राहत नाही. बरं, लॉकडाऊन झाल्यापासून आतापर्यंत जेवढी सप्त्यामध्ये कीर्तनं केली नाहीत त्याहीपेक्षा जास्त कीर्तनं श्राद्धाची केली. आणि ती श्राद्धाची कीर्तनं करता करता मला लोकांच्या भावना समजल्या की जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आई कळत नाही, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बाप कळत नाही. मी सांगत असतो नेहमी, ऐकून ठेवा.
गावामध्ये जत्रा भरली आणि जत्रा भरल्यानंतर ते लेकरू बापाला हट्ट करायला लागलं, बाबा जत्रेला चला, बाबा जत्रेला चला, बाबा जत्रेला चला. झालं असं बाल हट्ट आपलं एकुलते बाप करी जोडी लेकराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. बापाचे सगळे कष्ट हे त्या लेकरा करताच असतात. बापानं त्या लेकराला घेतलं, त्याच्या अंगावरती चांगले कपडे घातले, गाडी काढली, गाडीवरती त्याला पुढे बसवलं. बघता बघता गावचं ग्रामदैवत होते, तिथं आले, दर्शन घेतलं आणि त्या मुलाला जत्रेची ओढ, बाजारामध्ये असणारे पाळणे खेळणी सगळे त्याची ओढ तिकडं. तो म्हणायला लागला, बाबा दर्शन झालं, आता यात्रेत मला फिरवा. यात्रेत फिरवा म्हटल्यानंतर बाबानं त्या मुलाचा हात हातात घेतला आणि त्या मुलाला घेऊन बाप जत्रेमध्ये गेला. जत्रेत गेल्यानंतर प्रचंड गर्दी आहे, पुढेही माणसं आहेत, मागेही माणसं आहेत. त्या मुलाला काही खेळणी बघता येणार आणि मुलाला खेळणी बघता येणार. ते म्हणायला लागलं, बाबा माणसांच्या गर्दीमुळे मला काही यात्रा दिसत नाही, काय करावं. बापानं काय केलं, गर्दीमध्ये माझ्या मुलाला यात्रा बघता येणार नाही, त्याला खेळणी बघता येणार नाही, त्याला पाळणे बघता येणार नाहीत, मूल लहान आहे म्हणून काय केलं, मोठ्या प्रेमानं त्या बापानं त्या मुलाला उचललं आणि खांद्यावरती घेतलं. कशा करता की त्याला यात्रा दिसावी याच्याकरता त्या बापानं त्याला खांद्यावरती घेतलं आणि खांद्यावरती घेतल्यानंतर त्या मुलाला सगळी यात्रा दिसू लागली, पाळणी दिसू लागली, खेळणी दिसू लागली. पण प्रकार असा झाला, समोरून दिसणाऱ्या माणसाला ते मूल बापापेक्षा मोठं दिसायला लागलं. गंमत काय झाली, बघणाऱ्या माणसाला काय वाटायला लागलं, ते मूल हे बापापेक्षा मोठं वाटायला लागलं. बरोबर आहे, समोरून दिसणाऱ्या जरी माणसाला ते मूल बापापेक्षा जरी मोठं दिसत असलं तरी सुद्धा त्या मुलाची उंची वाढली. त्याचं कारण बापानं खांद्यावरती घेतलं. लक्षात आलं का, आम्ही तुम्ही मोठे झालो त्याचं कारण बापानं खांद्यावरती घेतलं. पुढे जाऊन सांगू का, आरशासमोर बाप आणि मुलगा उभा राहिला. मुलगा आणि बाप उभा राहिल्यानंतर दोघं आरशामध्ये बघतायत आणि आरशामध्ये बघितल्यानंतर त्या मुलानं बापाची उंची बघितली आणि स्वतःची उंची बघितली. त्याला स्वतःची उंची बापापेक्षा काय झाली, मोठी वाटली. त्यानं बापाकडे बघितलं आणि म्हणायला हसून, बाबा मी तुमच्यापेक्षा. बापानं आरशामध्ये बघितलं, एकदा मुलाकडे बघितलं, त्याची उंची बघितली, बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्या बापानं त्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला, म्हणायला लागला, अरे माझ्या राजा, माझ्यापेक्षा मोठं झालेलं बघण्यासाठीच मी जिवंत आहे. तुला माझ्यापेक्षा मोठं झालेलं बघण्यासाठीच माझं जगणं आहे. बाप करी जोडी लेकराची ओढी. आम्ही तुम्ही मोठे झालो त्याचं कारण एक, माय बापाने आई वडिलाने आम्हा तुम्हाला काय घेतलं, मांडीवरती घेतलं, आम्हा तुम्हाला सांभाळलं, खांद्यावरती घेतलं, आम्हा तुम्हाला सांभाळलं, म्हणून आम्ही तुम्ही काय झालो, मोठे झालो. आणि ज्ञानोबा तुकोबारायाने आम्हा तुम्हाला मांडीवरती घेतलं, म्हणून आमचं तुमचं काय झालं, कल्याण झालं. शृंगारिले बाळ कौतुके, शृंगारिले बाळ शृंगारिले बाळ शृंगारिले बाळ. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ. शृंगारिले बाळ शृंगार
लेकराला लहान असताना मांडीवरती घेतात, खांद्यावरती घेतात, म्हणून ते लेकरू मोठं होतं. आई वडिलाची जबाबदारी मुलाला मोठं करणं आहे, पण संतांची जबाबदारी त्याचं कल्याण करणं आहे. आई वडील लेकराला मोठं करतील, पण त्याचं कल्याणाचा विचार करतील का नाही सांगता येत. पण कल्याण करण्याकरता तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया गुण जोडो शिवा. संतांनी जवळ घेतलं की कल्याण झाल्याशिवाय राहत. कोणाची कृपा असो अथवा नसो, पण संतांची कृपा असावी. आम्ही नेहमी म्हणत असतो. बरीच लोक विचारतात, महाराज काय कसं झालं? उत्तर एकच आहे, संत कृपा झाली. होणार आहे का? नाही, झाली. संत कृपा इमारत फळाली. अहो, कोणावर कृपा नाही झाली? तुम्ही कीर्तनाला आलात म्हणजे तुमच्यावरती कृपा झाली. मी काहीतरी बोलतोय, तुम्ही ऐकताय, तुमच्या माझ्याकडून त्यांचं स्मरण होतंय, अर्थात संतांची कृपा. काही नाही झालं, ज्ञानेश्वरी हातामध्ये पडली, ती उघडण्याची सद्बुद्धी झाली, कळत नाही तरी सुद्धा वाचणं झालं, संत कृपा झाली. तिथं संशय घेण्याचं काही कारण लक्षात आलं का? सहज संतांचा सहवास झाला, संत कृपा झाली. म्हणून कोणाची कृपा होण्याची अपेक्षा करू नका, संतांची कृपा व्हावी अपेक्षा करा. कीर्तनाला जरी आलात ना तरी काय बाबा, संतांची कृपा व्हावी ही अपेक्षा व्हावी. भजनाला जरी आपण बसलो तरी काय व्हावं आपल्यावरती? जोपर्यंत संतांची कृपा होत नाही तोपर्यंत कल्याण, तोपर्यंत सुख. संसारामध्ये सुख आहे का? फार अवघड काही बोलणार नाही, तुम्हाला कळेल असंच सांगतो. किती जरी संसार केला तरी संसाराचा शेवट हा पश्चातापामध्ये आहे. जी माणसं वृद्धाश्रमामध्ये आहेत, जी म्हातारपणामध्ये आहेत, त्यांना जर तुम्ही विचारलं, त्यांच्यापाशी जर बसला आणि त्यांच्याविषयी जर त्यांच्या संसाराचा जर आढावा घेतला तर ते सांगतील. कीर्तन ऐकण्याची गरज पडणार नाही, तेच तुम्हाला प्रमाण देतील. संसार दुःख संसार दुःख विश्रांती नाही रात्रंदिवस तळमळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभोनी पाठीला गडी उडाळ काम क्रोध लोभोनी पाठीला गडी उडाळ पवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ पवनामी शरण पवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ पवनामी शरण जाऊ दृष्टी धर्मदासो सदैवाचा उपकारी आंधळ्या दृष्टीने याचे नाव मी उच्चार धर्मदासो दैवाचा तोमा पर उपकार आंधळ्या दृष्टीने संसार
दुःखमूळ चहूकडे इंगळ. वाक्य लक्षात घ्या. कितीही संसार केला, कसाही केला, आम्ही तुम्ही जो संसार करतो तो मरका संसार आहे. त्या संसारामध्ये सुखाचा विचार करता येत नाही. किती जरी संसार केला तरी संसाराचा शेवट हा पश्चातापामध्ये आहे. आणि परमार्थ कसाही केला तरी परमार्थाचा शेवट हा प्रसादामध्ये आहे. जवळचे शब्द आहेत. संसार केला, शेवटी पदरी काय पडला? पश्चातापापेक्षा काही पडलं नाही. परमार्थ जाणून केला किंवा न जाणून केला, अट्टहासन केला किंवा सहज केला. अहो, कीर्तनाला कसं येऊन बसा, काय आहे प्रसाद सगळ्यांना सारखा आहे. कोणी का असे ना, कीर्तन करणारा असो अथवा नवे वाटेवरून जरी गेला तरी प्रसाद प्रसाद हा सारखा आहे. मग परमार्थ म्हणून तुम्ही असं विचार करू नका आम्हाला काही कळत, आम्हाला काही येत नाही, आम्हाला काही टाळ, तसं काही विचार करू नका. तुम्हाला काही कळू अथवा मी सगळ्यात सोपं सांगणार आहे. जाणीव नेणीव भगवंती. अजून काय सोपं करावं? जाणीवही चालत नाही आणि नेणीवही चालत. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. अहो, कसंही करा, घरात करा नाही तर मंदिरात करा. तुम्हाला काय म्हणायचं? मंदिरामध्ये गेल्यानंतर ते माणसं नीट भजन करतात का? घरात जेवढं करतात तेवढं मंदिरात करत असतील असं वाटत. घरात जेवढ्या संसाराच्या गप्पा नसतात तेवढ्या गप्पा मंदिरात गेल्यानंतर करतात. आमच्या तिकडचं सांगतोय, तुमचं काय सांगत? कशा करता सांगितलं? तुम्ही कुठं आहात याला महत्व नाही आहे, तुम्ही काय करता याला महत्व आहे. परमार्थात असा अथवा संसारात असा, घरात असा अथवा तुमचं चित्त काय करतंय, नवे नवे चित्तानं काय करावं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करू. पुण्याची गणना कोण करू, पुण्याची गणना कोण करू. हरी मला हरी मुख म्हणा, पुण्याची गणना कोण करू. पुण्याची गणना कोण करू. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करू. पुण्याची गणना कोण करू. पुण्याची गणना कोण करू. हरिमुखे म्हणा, हरि म्हणा, पुण्याची गणना कोण करू. पुण्याची गणना कोण करू. पुण्याची गणना कोण करू. कुठे आहात याच्यापेक्षा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. अहो, किती सोपं करून सांगितलं. हरी बोला देता, हरी बोला घेत. काही अट्टास आहे का? हरी बोला घेता. किती जरी कळालं तरी मुखातून भगवंताचं नाम येण्याकरता
एक सांगू का, माणसाला संसार आवडतो, बाहेरून आवडत नाही, आतून आवडतो. बाहेरून माणसानं किती जरी परमार्थाच्या गप्पा मारल्या तरी सुद्धा चित्तामध्ये गोडी कशाची आहे? तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो, मला सांगा, आजपर्यंत तुमच्या स्वप्नामध्ये कधी देव आला का हो? खरं सांगा बरं. तुम्ही विचारच करू नका, सांगणाऱ्याच्या अजून आला नाही, ऐकणाऱ्याच्या येईल. बरीच लोक आठवायचा प्रयत्न करतात, अगोदर झोपीतल्या माणसाला काय आठवत नाही. बरं पडतं ते पण सगळं काय असतं, स्वप्न. स्वप्न तरी पडलेलं आहे का? मरकी माणसं माणसाचे अहो काल तुम्ही माझ्या स्वप्नात आलता, येऊन काय उपयोग आहे का? पुढे जाऊन सांगू का, जे फायद्याचं असतं तेच माणसाच्या स्वप्नात येतोय. अजून पुढे सांगू का, जे आवडीचं असतं तेच. मग आजपर्यंत स्वप्नामध्ये देव येत नाही, आला नाही, त्याचं कारण अजून तो आवडत. अहो सिद्ध आहे, माणसाला संसार हा आवडत असतो म्हणून संसाराचं बोलायला आवडतं, संसाराचं ऐकायला आवडतं. मी पुढे जाऊन सांगू का, मला सांगा, माणसं जीवाचं कान करून कीर्तन ऐकतात का दुसऱ्याची भांडणं? खरं सांगा, काय ऐकतात? कीर्तन ऐकतात का भांडणं? अहो दुसऱ्याची भांडणं. अहो शेजारच्या घरात जरी असले तरी ते भिताडाला कान लावून ऐकते. पण भिताडाला कान लावून कोणी कीर्तन ऐकलेलं बघितलंय का? बर, कीर्तन ऐकत असताना माणसं झोपतात, पण भांडण चालू असताना कोणी झोपलेला तुमच्या निदर्शनास आलाय का? झोपलेलं जागं होतं. बरं, रस्त्यावरनं जरी चाललं आणि दोघांची भांडणं चालू असली, किती जरी गडबडीचं काम असलं तरी त्यांचं भांडण आहे याचा काही संबंध आहे का? पण काय झालं म्हणून रस्त्याच्या मध्ये गाडी लावतंय, पण भांडण ऐक, कीर्तन जाताना ऐक चालू असताना असं कधी होतंय का? कशा करता सांगतोय, माणसाला संसार आवडतो म्हणून संसाराचं बोलायला आवडतं, संसाराचं ऐकायला आवडतं. संसार आवडतो कारण चित्तामध्ये काय आहे? संसार आहे. सगळं कळतं माणसाला, पण मन वळत नाही. म्हणजे अजून मन वळत नाही, त्याचं कारण अजून संत कृपा झाली. इमारत लक्षात आलं का? विचार करण्यासारखा भाग आहे. माणसाला माणूस कळत नाही, माणसाला जन्म देणारी आई कळत नाही, माणसाला बाप कळत नाही, संत काय कळतील? संत कळण्याकरता तो अधिकार असावा. कोणाला काय असतं? सगळ्याला सगळ्यातलं कळतं अशातला भाग ज्याचं त्यालाच कळतं. पकवाज वाजवणाऱ्याला पकवाजातलं कळतं. बरं, तबला वाजवतात त्यांना तबल्यातलं कळतं, पेटी वाजवतात त्यांना. कोणालाही पेटीला बसवून चालत नाही. परवा असंच एक जण कीर्तनाला पेटीला बसलेला, मी म्हणलं काळी 2 दे, त्यानं पेटीची 2 बटणं काढली आणि हातात दिली, घ्या म्हणला काळी 2. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे. बरं, जातीचे या शब्दाचा अर्थ असा आहे, तुकोबारायांचा संसार वेगळा होता आणि तुकोबारायांचा परमार्थ वेगळा होता. संसारातून तुकोबाराय एकदा परमार्थाच्या दिशेनं वाटचाल चालली आणि काय झालं? तुकोबारायांची जात बदलली आणि ती जात बदलल्यानंतर मग तुकोबाराय म्हणतात, माझी ये जातीचे मज मिळो कोणी, मज भेटो कोणी. लोखंडाचा विळा परिसाला स्पर्श झाला आणि लोखंडाचा विळा काय झाला? विळा तो विळा आहे, पण परिसाला स्पर्श झाला आणि लोखंडाचा विळा सोन्याचा झाला. सोन्याचा झालेला विळा परत माग लोखंडाच्या किमतीत मागायचा. काय झालं? त्या विळ्याची काय बदलली? जात बदलली. जात बदलली. परिसाला स्पर्श झाला, विळा तो विळाच आहे, धार तशीच आहे, आकार तसाच आहे, पण काय बदलली? लोखंडाचं काय झालं? तुकोबारायांची अवस्था ही असंच आहे, लक्षात घ्या. तुकोबाराय आम्हा तुम्हा सारखेच आहेत, संसारात आहेत. जोपर्यंत संसार आहे तोपर्यंत व्याकुळ आहेत. कामेण हिले चित्तनेदी
अवलोकुमुख बहु वाटे बुक्क फुटे पाहे हृदय कागा सासुरवासी मज केले भगवंता. जोपर्यंत संसारामध्ये तोपर्यंत असेच आहेत. संसार तापे तापलो मी देवा, संसार तापे तापलो मी देवा, संसार तापे तापलो मी देवा, तापे तापलो करिताया सेवा कुटुंबाची, हरिताय सेवा कुटुंबाची, हरिताय सेवा कुटुंबाची. जोपर्यंत संसारात आहे तोपर्यंत तुकोबारांची अवस्था वेगळी. आपण एकदा संत कृपा झाली. सांगू का, मी का सांगत असतो नेहमी, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी समजून घ्या. कळत नाही उघडून बसा, नाही कळत तिच्यावरती डोकं ठेवा. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या एका एका ओवीतून तुकोबारायांचा जन्म आहे. तुकोबाराय जन्माला आले तरी कुठून, हा जर प्रश्न पडला तर तुकोबारायांचा जन्मच ज्ञानेश्वरीतून आहे. काय त्या ज्ञानेश्वरीचा अधिकार असेल? तुकोबारायांनी भामचंद्र भंडारा डोंगरावर जावं आणि ज्ञानेश्वरीची हजारो पारायण करावी, एक तरी ओवी अनुभवावी. नामदेवराय म्हणतात तीच ओवी अनुभवण्याकरता पुढे नामदेवराय तुकोबाराय म्हणून जन्माला आले. मागच्या अवतारामध्ये ज्ञानोबारायांचा सहवास लाभला, पण ज्ञानेश्वरीचा सहवास नामदेव महाराजांना लाभला नाही. ज्ञानेश्वरीचा सहवास लाभावा म्हणून पुढे तुकोबाराय झाले. आणि काय झालं, त्या ओवीतून तुकोबाराय जन्माला आले. आणि एकदा संत कळाले, संतांचा अधिकार कळाला, संतांची कृपा झाली. म्हणाले आता मी मागचा राहिलो नाही, आता मला भेटावी ती माझी जातीचे. आता संसाराच्या गप्पा करणाऱ्यांबद्दल आम्हाला काही वाटत नाही. त्यांची भेट न झालेली बरं. एक लक्षात घ्या, संसारामध्ये संसारिक भेटतात पण संत भेटत नाही. संत भेटण्याकरता चला आळंदीला जाऊ, आळंदीला चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वरा डोळा पाहू, ज्ञानेश्वरा डोळा पाहू, ज्ञानेश्वरा डोळा पाहू, ज्ञानेश्वरा डोळा पाहू, ज्ञानेश्वरा डोळा पाहू. चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ. ज्ञानेश्वरा डोळा पाहू, ज्ञानेश्वरा डोळा पाहू, संसारामध्ये संसारिक माणूसच भेटणार. पुढे जाऊन सांगू का, तुम्ही दुःखी आहात,
तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर सुखी शोधावं लागेल. दुःखाजवळ जाऊन तुमचं दुःख काय असतं, माणसं काय करतात, स्वतःजवळ दुःख असलं की आपल्यापेक्षा मोठं दुःख असणाऱ्याकडे जातात आणि त्याच्या दुःखातून आपलं दुःख वजा. पण आहेत शेवटी दोघं. दुःखी आहेत. अवस्था कशी आहे, काय असतं, कोल्हापूरला मोठं जेल आहे, कारागृह, कळंबा जेल आहे आणि तिथं जेलमध्ये बरेच कैदी असतात बरं. आणि त्या कैद्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. जन्मठेपेचे कैदी वेगळे, चोरी करणारे वेगळे, दरोडा टाकणारे वेगळे, खून करणारे वेगळे. मग त्याच्यामध्ये सुद्धा पाकिट मारणारे, हे साधे चिल्लर चोर करणारे, पाकिट मारणारे, चपल्या चोरणारे, हे सगळे असे. काहींना शिक्षा 6 महिन्याची असते, काहींना वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 6 वर्ष, 14 वर्ष आणि काहींना मरेपर्यंत. प्रकार काय होतो, ज्याला जन्मठेपेची शिक्षा आहे ना, तो कैदी त्या कारागृहामध्ये गेल्यानंतर 1 वर्ष चांगला वागतो. मग चांगला वागल्यानंतर तो जेलचा जो जेलर असतो ना, त्या कैद्यावर त्या जेलरची काय बसते, मर्जी बसते. मर्जी म्हणजे हा कसा आहे, माझ्या मर्जीतला आहे, विश्वासातला आहे. आणि त्या जेलरची हा कैदी काय करत असतो, त्याची सगळी कामं करत असतो, त्याचं सगळं काय असेल ते सगळं त्याला, तो नसतो त्यावेळी काय होतं ते सगळं त्याला सांगत असतो, विश्वासातला असतो. प्रकार काय होतो, कालांतराने अजून विश्वास वाढला की जेलर कुठेतरी त्या बाहेर चालला की जो जन्मठेपेचा कैदी आहे ना, त्याला सांगत असतो की इथून पुढची सगळी तुझी जबाबदारी. सगळ्या कैद्यांना वेळेवरती, त्यांना काय असेल ते त्यांच्या व्यायामाला नेणं, त्यांना वेळेवरती जेवण, त्यांना आत लॉकअपमध्ये घालणं, सगळी जबाबदारी. एकदा का जबाबदारी देऊन हा जेलर गेला की जो जन्मठेपेचा कैदी आहे ना, तो ते पाकिट मारणारे, जे इकडे चोरी करणारे, जे किरकोळ जे कैदी 6 महिन्याकरता, वर्षभराकरता आले असतात ना, हा जाऊन त्यांच्यावरती दादागिरी करतो. बस, उठ, इकडं चल, तिकडं चल. असं करत असताना तो विसरून जातो की आपण सुद्धा याच्यासारखे कैदी आहे. तसं संसारामध्ये माणसं काय असतात, सुखी नसतात, पण मी सुखी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. बरं, अंगावरती चांगली कपडे घातली म्हणजे माणूस सुखी असं समजता येतं का? चांगल्या अंगावरती सोनं नाणं असलं म्हणजे माणूस सुखी आहे करता, कशा करता सुखी आहे समोरच्याला. बरं, आता हे झालं तुमच्या काळातलं. आताच्या लोकांचं कसं आहे, मी सुखी आहे हे दाखवण्याकरता माणसं स्टेटस ठेवतात. मग स्टेटस ठेवून माणसं सुखी होतात का? मग ते गंमत आहे. स्टेटस दुःखी असलं की दुःखाचा स्टेटस, सुखी असलं की सुखाचा स्टेटस. कुणाबरोबर भांडण झालं तरी मग काय असतं, भांडण दोघांचं असतं, पण स्टेटस मुळे ते सगळ्यांना कळतं. पण सगळं स्टेटस वरतीच आहे. म्हणजे माणसाचं सुख दुःख, कुठं फिरायला गेला तरी स्टेटस. सुख दुःख हे आपण काय करतोय, समोरच्यावरती लादतोय. सुखी आहोत का? शोधतोय पण सुख मिळत नाही. सुखाचा शोध माझ्या ज्ञानोबा तुकोबाराणी लावला. संत एकांती बैसले, जग सुखाच्या शोधात आहे, पण माझ्या ज्ञानोबारांना सुख सापडलं. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. जग सुखाच्या शोधात आहे, पण माझ्या ज्ञानोबारांना सुख सापडलं. आणि ते सुख सापडल्यानंतर ज्ञानोबारा ज्ञानदेव घेतले बाण, ज्ञानदेव घेतले बाण, ज्ञानदेव घेतले बाण, ज्ञानदेव घेतले बाण. हृदयी धरून ध्यान, हृदयी धरून ध्यान, हृदयी धरून समाधी बैसला निरवान, समाधी बैसला निरवान, कथा कीर्तन
करीतो कथा कीर्तन करीतो देव घेतले बाण घेतले ज्ञानदेव घेतले बाण ज्ञानदेव घेतले बाण ज्ञानदेव घेतले ज्ञानदेव घेतले बाण ज्ञानदेव घेतले बाण ज्ञानदेव घेतले बाण. जग सुखाच्या शोधात आहे, पण माझ्या ज्ञानोबऱ्यांना सुख सापडलं. म्हणून सुखाचा विचार करत असताना सगळ्या संतांची प्रमाण काढून बघा. सुख एक हेची ठाई बहुपायी संतांच्या नवे नवे सुख या संत समागमे नित्य गुणावे तुझी या नामे दहन होती सकळ कर्मे. सुख कुठं आहे तर सुख संतांच्या जवळ आहे. म्हणून सुखी व्हावा असं वाटतं ना, म्हणून काय करा, संतांच्या जवळ जा. संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणी पंते. ज्ञानोबा सांगी संतांचे, मी नेहमी सांगत असतो, मला सांगा आजारी पडल्यानंतर औषध स्वतःच्या मनानं खावं की डॉक्टरच्या? कोणाच्या मनानं खावं? मग कितीही शाळा असला तरी सुद्धा आजारी पडल्यानंतर विचारावं कोणाला? स्वतःच्या मनानं खाऊन बरं होईल का? औषध स्वतःच्या मनानं खाऊ नये, ते डॉक्टरला विचारून खावं. तसं परमार्थ हा स्वतःच्या मनानं करू नये, तो संतांना विचारून करावा. म्हणून संतांचे स्वतःच्या जर मनानं केलं तर काय, पुढे ज्ञानोबाईंनी सांगावं, मनोमार्गी गेला तो तेथे मुकला आणि हरिपाठी स्थिराविला तोची धन्य. सुखी व्हावा असं वाटतं ना, कल्याण व्हावा असं वाटतं ना, मग काय करा, एक लक्षात घ्या. एक वेळ आई नाही कळाली तरी चालेल, बाप नाही कळाला तरी चालेल, माणसाला माणूस नाही कळाला तरी चालेल, संत कळाले म्हणजे सगळे कळाल्यात. लक्षात आलं का? संत कळाले की बाकी कळून घेण्याची काही गरज. संत कळावे, तुकोबाऱ्यांना कळाले, त्या संतांचा अधिकार कळाला, त्या संतांचा महिमा कळाला, आणि महिमा कळाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात आलिंगन घडे. काय महिमा आहे एक लक्षात घ्या. संतांच्या संगतीचा महिमा वेगळा आहे, संतांच्या कृपा दृष्टीचा महिमा वेगळा आहे, संतांच्या स्पर्शाचा महिमा वेगळा आहे, संतांच्या कृपेचा महिमा वेगळा आहे, संतांच्या आशीर्वादाचा महिमा वेगळा आहे. कोण्याही रूपाने असू द्या, काय व्हावी, संतांची आपल्यावरती कृपा दृष्टी व्हावी. एकदा संतांची कृपा दृष्टी झाली की मग तुकोबाराय म्हणतात, अहो काय आहे, सहज मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. मधली चाल म्हणा, आलिंगन द्यावे आलिंगन द्यावे आलिंगन द्यावे आलिंगन द्यावे आलिंगन द्यावे आलिंगन आलिंगन द्यावे
संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे जोडे ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा सीमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा सीमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा सगळ्यांनी हाताने टाळी वाजवा आणि भजन करा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. आपल्या कल्याणाची आणि आपल्या उद्धाराची आपल्याला जर तळमळ असेल तर काय करावं, काय नाही केलं तरी चालेल, पण संतांच्या जवळ जा. कोण्याही प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कृतीतून अथवा वृत्तीतून
काय करा? संतांच्या जवळ जा. तुम्ही म्हणाल कसं जवळ जावं? वाचेतून जवळ जाता येतं. आपल्या वाणीनं संतांच्या जवळ जर जायचं असेल तर काय करावं? संतांचं नामस्मरण करावं. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. वाणीतून संतांचं स्मरण करावं. काही असो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. तुम्हाला नाही ज्ञानेश्वरी वाचता येत, किमान ज्ञानदेव ज्ञानदेव तरी म्हणा. एके ठिकाणी महाराज म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. निघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. महाराज आता म्हणतात, तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. अहो सगळे देवाचा जप करतात. मग ज्ञानी असतील, वेदांच्या रुचा म्हणत असतील, संस्कृत जाणणारे असतील, विष्णू सहस्त्रनाम म्हणत असतील, बाहेर भोळे भक्त असतील, ते त्याच्या नावानं गजर करत असतील, सगळे देवाचा जप करतात. पण देव कोणाचा जप करतो? सगळे देवाचा जप करतात आणि देव संतांचा जप करतो. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेव तुकाराम हा जो मंत्र आला, ज्ञानदेव तुकाराम हा जो जप आला, याचे मूळ प्रेरक कोण आहेत? भगवान पंढरीराय आहेत. अहो सगळे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. ज्ञानदेव तुकाराम नंतर जोडलं गेलं. त्याच्या आधी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल इथपर्यंतच होतं. तिथनं पुढे ज्ञानदेव तुकाराम नव्हतं. रात्र झाली की पांडुरंग परमात्मा, दिवसभर सगळे दर्शन आला, पण ज्यावेळी भगवंताला एकांत मिळायचा त्यावेळी पांडुरंग परमात्मा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम जप करायचा. त्या पांडुरंगाचा जप ऐकला. देवाने ज्ञानदेव तुकाराम जप करावा आणि आम्ही तुम्ही करू नये. का महिमा त्या जपाचा आहे? तुका म्हणे पापे जाती संतांची. आपण घरी जरी असलो तरी सुद्धा संतांच्या जवळ जाण्याकरता वाणीतून संतांचा सहवास घेता येतो. जप करा, त्यांचं स्मरण करा, संतांचं चरित्र. अहो चरित्र ऐकल्यानंतर तरी काय? तैसे हरपले आपण पे पावे. ज्ञानोबरांनी म्हणावं, तै पाहता संतता घेवसावे म्हणून वाणावे ऐकावे त्याची सदा. संतांचं चरित्र ऐकल्यानं अथवा गायल्यानं काय लाभ आहे? ते देवाची आवडते होतात. तेही प्राणा परवते. माझा आवडती देवाला जर तुम्हाला आवडावं असं वाटत असेल तर काय करा? संतांचं चरित्र ऐका, संतांचं चरित्र वाचा. तैसे हरपले आपण पे पावे तै पाहता संतता घेवसावे म्हणून वाणावे ऐकावे. काही नाही झालं. मला असं वाटतं संतांच्या पुण्यतिथी आणि समाधी सोहळे असतात. एरवी आपल्याला जमतं नाही जमतं, पण समाधी सोहळ्याला तरी संतांचं चरित्र हे ऐकलं गेलंच पाहिजे. काय परिणाम आहे? संतांचं चरित्र ऐकल्यानंतर चित्त शुद्ध होतं. अंतःकरणामध्ये काय होते? भक्ती जागृत होते आणि माणूस काय होतो? सहज भगवंताकडे ओढला जातो. सहज ते दिशा देणार आहे.
वाणीतून संतांच्या जवळ जावं, पुन्हा शरीरानं संतांच्या सहवासामध्ये जावं. पडोणी राहीन तये ठाई उगाची संतांची ये पायी, न मागे न करी काही, काय करेन न करेन पण संतांच्या जवळ राहीन. म्हणविता त्यांचे दास, दास म्हणविता त्यांचे दास, दास म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, दास म्हणविता त्यांचे दास, दास म्हणविता त्यांचे दास, कोणाचं दास व्हावं म्हणविता त्यांचे दास. महाराज म्हणतात, लाडकी लेक मी संताची, मजवरी कृपा बहुताची. मी कोणाचा आहे? मी संतांचा आहे. माझं म्हणावं पण कोणाला? ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा, ज्ञानोबा माझा. हा माझा हा शब्द महत्वाचा आहे. ज्ञानोबा माझा. मी त्यांचा आहे की नाही माहिती नाही, पण ते माझे आहेत. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप, दरुषणी हरे ताप. काय असतं? म्हणावा हरीचे दास. आणि तुका म्हणे, महाराज अजून एके ठिकाणी म्हणतात बरं, तुमची दाशीचा दास करुणी ठेवा, तुमची दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची माव, आशीर्वाद
नावाची ये दाशीचा दास करुणी ठेवा. अहो काय एकापेक्षा एक भाव आहे. संताद्वारी कुतरा झालो प्रेम रसासी सोकलो. संतांच्या दारामध्ये मी काय झालो? श्वान श्वान झालो. व्हावे त्यांचे द्वारी श्वान श्वान याती म्हणले. संताद्वारी कुत्रा झालो प्रेम रसासी सौकलो. कुत्र्या गळीची साखळी केली संतानी मोकळी. एका जनार्दनी कुत्रा झालो. आणि दात पाडून केला बोतरा. संताद्वारी कुत्रा झालो प्रेम रसासी सुकलो. भुंकत भुंकत द्वारी आलो आणि प्रेम रसासी सोकलो. काय भाव सांगितला? काही करावं कोण्याही द्वारे. साधक म्हणून जा, लेकरू म्हणून जा, संतांच्या जवळ जा. संतांच्या जवळ गेल्यानंतर कोण्याही प्रकारे अहो त्यांनी कृपा दृष्टीने जरी पाहिलं, कृपा दृष्टीने हाळिले आपुल्या पदी बैसविले. पुढे चला. संतांचा स्पर्श जरी झाला तरी काय आहे? सहज उद्धार आहे. काही करावं लागत नाही. मला सांगा, नावेमध्ये बसणारा पोहणारा असू द्या नाहीतर नसू द्या, नावेमध्ये बसणाऱ्याला पाय असू द्या अथवा नसू द्या, हात असू द्या अथवा नसू द्या, चालणारा असू दे, पांगळा असू दे, आंधळा असू दे, बहिरा असू दे, मुका असू दे, कसाही असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, नावेत बसलाय ना, या तीरावरून त्या तीरावर गेल्याशिवाय राहणार नाही. तसं एकदा संतांचा हात धरला, एकदा संतांचा पदर धरला की कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय म्हणतात, अहो मोक्षाच्या गप्पा काय मारता? मोक्ष काय? मोक्ष सायुज्यता. मोक्षाकरता माणसं काय करत नाहीत, पण संतांच्या सहवासामध्ये जरी गेलं, नवे नवे संतांनी प्रेमाने आलिंगन जरी दिलं तरी मोक्ष सायुज्यता जोडे. त्याच्याकरता काही करण्याची गरज नाही. सांगू का, श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर मुलाला कष्ट करावे लागत नाहीत, कारण त्याच्या बापाची श्रीमंती आहे. बाप श्रीमंत आहे, जन्माला येताच क्षणी मुलगा श्रीमंत. कष्ट कोणाचे? बापाचे. श्रीमंती कोणाची? मुलाची. बरं, तसंच आहे. तुम्ही एकदा संतांना शरण गेला ना, तुम्हाला काही करण्याची गरज, ते स्वतः मांडीवरती घेतात. मग ज्ञानोबांनी काय केलं नाही? अहो जे आमच्या तुमच्यासारखे सर्वसामान्य आहेत त्यांच्याकरता काय केलं? त्याला मांडीवरती घेतलं आणि मोठ्या प्रेमानं त्याच्या कानामध्ये हरिपाठ गायला. बाबा तुला काही जमत नाही, काही करू नको. हरिमुखे म्हणा, हरिमुखे देवाचे द्वारी. बर का, सर्वसामान्य करता ज्ञानोबारायांनी हरिपाठ केला. साधकांकरता ज्ञानेश्वरी. आणि हे योगी मुनी जे कोणी आहे असतील त्यांच्याकरता अमृतानुभव. पण सगळ्यांना सारखा उपदेश हा हरिपाठ आहे. बरं, कोण गेलं? ज्ञानोबारा ही अशी आई आहे की ती जगाला तृप्त करते. किती वर्ष झाली? 700-750 वर्षे होऊन गेली तरी सुद्धा ज्ञानोबारांच्या सानिध्यामध्ये येणारा समाज कमी होत नाही, तो वाढत जातोय. साधू संत द्वेती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई. आई कोणीही जावं आणि काय करावं? कल्याण करून घ्यावं. सहज ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला. काय झालं? तो रेडा बोलू लागला. संदेह गमिला कैसा रेडा बोलविला. महाराज एके ठिकाणी म्हणतात,
जड मूड उद्धरिले आणि रेड्या मुखी वेद बोले म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविल्या भिंती. अहो त्या भिंतीला फक्त स्पर्श करावा, ती भिंत चालावी. रेड्याला हात मस्तकावरती ठेवल्यानंतर त्या रेड्यानं रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. मग आलिंगन दिल्यानंतर तुकोबाराय म्हणतात मोक्ष सायुज्यता, जोडे सहज मोक्ष आहे. 4 मोक्षापैकी सायुज्यता हा सगळ्यात श्रेष्ठ मोक्ष आहे. तो मोक्ष तुकोबाराय म्हणतात संतांच्या आलिंगनातून आहे. ऐसा संतांचा महिमा बोलता येत नाही म्हणून झाली बोला याची सीमा. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. काय असतं? कुंभमेळा झाला, आता येईल नाशिकचा येईल. बरं, त्या कुंभमेळ्यामध्ये सगळे गंगेचं स्नान करण्याकरता जायचे. मग गंगेचं स्नान केल्यानंतर काय होतं? माणसाची पाप धुवून जातात. त्याच्यामध्ये सुद्धा एक गमतीचा भाग आहे. गेला गंगेच्या आत, गेला गंगेच्या आत बुडला, पण मन वर राहिलं. शरीरानं केलेलं पाप गेलं, पण मनानं केलेलं. मी काय म्हणतोय, गंगेमध्ये गेल्यानंतर शरीरानं केलेलं पाप जात असेल, पण मनानं केलेलं पाप कुठं धुता? पुढे जाऊन सांगू का? माणूस शरीरानं जेवढं पाप करत नाही त्याहीपेक्षा अधिक पाप, 100 पटीनं जास्त पाप हे काय करत असतो? मनानं करत असतो. गेला गंगेमध्ये, गंगेमध्ये शरीर बुडतं, मन बुडतं का? मन बुडत नाही. बरं चला, कितीतरी माणसं येतात त्या गंगेमध्ये, बुडी घेतात आणि आपली पाप धुवून घेतात. बरं झालं. मग त्या सगळ्यांची एकत्रित झालेली पाप कोणाच्या पोटात? गंगेच्या. मग त्या गंगेनं भगवंताजवळ गेली, म्हणायला लागली वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापी जाती भंगा. सगळ्यांची पाप साठवून साठवून मी पापी झाली, माझी पाप मी कुठं धू? देवानी गंगेला सांगितलं, म्हणले तू असं कर, साधू संत ज्या वेळी तुझ्या क्षेत्रामध्ये येतील, तुझ्या पात्रामध्ये येतील, तू काय कर, मोठ्या भक्तिभावानं त्या संतांचे पाय धर. म्हणजे काय होतील? तुझी सुद्धा. सगळ्या तीर्थाचं तीर्थ कोण आहेत? संत आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात तीर्थे पर्वकाळ. सगळ्या नद्या, सगळी तीर्थ ही संतांच्या पायावर आहेत. नवे नवे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. अहो त्या गंगेनं पुण्यवान व्हावं ते संतांचे पाय धुवून. म्हणून तीर्थाचं तीर्थ संत आहेत. नवे नवे तीर्थामध्ये संत आहेत म्हणून तीर्थाला थोरपणा आहे. नाहीतर ज्ञानोबा आहे अगदी परखडपणे बोलतात. तीर्थे ठायावरुणी उठविली, यमलोकीची खुंटली रहाट आघवी. यमू म्हणे काय यमावे, तीर्थे म्हणते काय खावे दोष, ओकदाशी नाही. तीर्थाला तीर्थपणा आला तो संतांमुळे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तीर्थाचं तीर्थ हे संतांचं चरण आहे. म्हणून तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. सगळे संतांच्या चरणावरत आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावे सेवा. देवाची सेवा करण्याची वेगळी गरज नाही. तुम्ही काय करा, घालिता संताची आसने. काय करू नका, संतांना आसन घाला, संतांची सेवा करा, संतांचा जप करा, संतांचं चरित्र वाचा, संतांच्या चरित्राचं स्मरण करा. तेवढं जरी केलं ना, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. ऐसा संतांचा महिमा झाली बोलावाची सीमा. असो, माझी वेळेची मर्यादा लक्षात घेत झालेली सेवा तुम्ही सर्व श्रोते सज्जन, टाळकरी वृंद, मृदंगाचार्य, आमचे तबला साथीला आमचे
अनुप खुरपे गुरुजी. अनुप गुरुजी आहेत. सहज योगायोगाने भेट झाली. म्हणले गुरुजी आहेत बसा. म्हटल्यानंतर मोठ्या आवडीनं तेही बसले. पखवाज वादक आहेत, हार्मोनियमला आहेत, टाळकरी वृंद आमचे घोरपडे सरकार आहेत. सगळ्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथंच पूर्ण विराम देतो. झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी अर्पण करून टाळकरी वृंद, मृदंगाचार्य, गायनाचार्य सगळ्यांच्या माझ्या श्री गुरूंच्या चरणी अर्पण करून सेवेला इथंच पूर्ण विराम देतो. करविली तैसी केली कटकट वाकडी किरड देव जाणे फोडिले भांडार धण्याचा हा माल मी तव हमार भारवाही. तुका म्हणे चाली झाली चौदेशी उडला कशी खरा माल. अहो श्रोते वक्ते सकळे जण बरे पारगुण बांधा गाठी कळे ना कळे जा धर्म आई का सांग तोरीवर माझ्या विठोबाचना माता जे उच्चारा म्हणा. म्हण, चल. भैरव. तुका म्हणी देवा तुका म्हणे देवा. तेवढंच आहे तेवढंच आहे. तुका तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे संतांचा महिमा महिमा ऐसा संतांचा महिमा महिमा ऐसा संतांचा महिमा त्यांची केल्या भावे सेवा त्यांची केल्या भावे
महिमा ऐसा संतांचा महिमा महिमा ऐसा संतांचा महिमा याची बोला याची सीमा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा सर्वस्व सावचे कळवळाचे जाते करूला भाऊला प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संता ज्ञानदेव तुका ज्ञानदेव तुका ज्ञानदेव तुका ज्ञानदेव तुका समाधान तुमचे देखील सुरुवात
पुण्यवंत तुम्ही तुकावाई काळी उभा सहिन वळी प्रेमा सप्रेम आरती गोविंदाची वाळती धन्या धन्याचे माळा प्रौढाणी मुग्धा वाळती परमानंद धन्या धन्याचे नित्य करते अवलोकन रामा म्हणे केशवा ते देखून आयुलो तपस्ते धन्या धन्याचे नित्य करते अवलोकन आरती ज्ञान राजा कैवल्य तेजाचे संत तिला माझा आरती ज्ञान राजा अवतार पांडुरंग त्याने आरती ज्ञान राजा कैवल्य तेजाचे संत विठला माझा आरती ज्ञान राजा बोले विश्व ब्रह्माचे देव राम जनार्दन चरणे बोलले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजाचे संत वेगळा माझा आरती ज्ञान राजा घालिले बांधन वंदन करण देवाचे पायी नडे स्वातुजे रे हरी आनंद पूजन भावे हरी नमः नामा विशाल रुमाल भोपाल तुझ प्रती आहे देशी भरी पाहू पांडुरंगा या संतास निर्भेची मज देऊ आम्ही तुझे काऊ न मागो देवा तुका म्हणे आता उदारत मज ठेवा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा कुंडली विठ्ठल श्री पंढरनाथ भगवान की जय भवानी महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सर्व संतन की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव बजरंग बली की जय।